आजची क्लास नो बकवास सीधी बात। आज आपण UGC नेट शेट JRF पेपर नंबर 2 चा जो 29/8/2024 मध्ये जून मध्ये जी एक्झाम झालेली आहे त्याचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत आणि सॉल्व करणार आहोत, अनालाइज करणार आहोत आणि कशा पद्धतीचे जे पॅटर्न आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व या क्लासमध्ये कंप्लीट करणार आहोत। जर का तुम्ही अजून ज्या एक्स्ट्रा क्लासेस झालेले आहेत त्या बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे, जा आणि तिथे चेकआउट करा आणि त्या क्लास अटेंड करा, जेणेकरून UGC नेट JRF मिळवण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे। पेपर नंबर 2 मराठी। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 51 बघून तुम्ही गोंधळात पडणार, कारण क्वेश्चन नंबर 51 डायरेक्ट 51 हा क्वेश्चन पेपर कसा क्वेश्चन पेपर नंबर क्वेश्चन का आला। तर तुम्हा सर्वांना माहितच असेल की आपला जो जनरल पेपर असतो तो 50 मार्कांचा असतो आणि जो सब्जेक्ट वाईज पेपर असतो तो 100 मार्कांचा असतो। असा मिळून 300 मार्काचा पेपर 1 आणि पेपर 2 मिळून असतात। प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, म्हणून डायरेक्ट आपण क्वेश्चन नंबर 51 घेणार आहोत, जो की सब्जेक्ट वाइज आहे मराठीचा। तर चला क्वेश्चन नंबर 51 हा बघा तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 51। चला लवकरात लवकर फास्ट जलद गतीने रॅपिड फायर मध्ये वाचायचं आहे आणि ह्याचं आन्सर द्यायचं आहे। 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ह्याचे ऑप्शन आहेत। तर चला वाचा। क्वेश्चन नंबर 51 मध्ये काय विचारलेलं आहे, मराठी साहित्यात 1970 नंतर निर्माण झालेल्या मुख्य साहित्य प्रवाहांचे ठळक वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील। त्याच्यामध्ये एक, या प्रवाहांनी दबलेला समाज घटकांचा हुंकार मुखर केला, इज करेक्ट आन्सर। साहित्य निर्मिती बरोबर समाज परिवर्तन महत्वाचे मानले, बी ऑल्सो करेक्ट आन्सर। त्या काळातील प्रेरणा कार्यरत होऊन त्या काळात काही प्रवाह अस्तित्वात येतात आणि त्याच काळपुरते मर्यादित होतात नाही, काही अशा प्रेरणा सतत टिकून राहतात। ऑप्शन नंबर डी, या सर्व प्रवाहांना जवळचे ठरणारे सर्व महापुरुष ही सारखेच आहेत, बरोबर। मूलतत्ववाद आणि पारंपरिक शोषणाविरोधात एकत्र न येता आपल्या आघाडीवर निकराने लढण्यावर ठाम आहेत, म्हणून क्वेश्चन नंबर 51 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, A, B आणि D। ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। नाउ क्वेश्चन नंबर 52 वाचा लवकरात लवकर, फास्ट रॅपिड फायर मध्ये वाचायचं आहे आणि आन्सर तात्काळ इमिजिएटली द्यायचं आहे। क्वेश्चन नंबर 52 काय विचारलेलं आहे की नवकथाकार अरविंद गोखले यांनी लिहिलेले कथासंग्रह कोणते। 5 कथासंग्रह दिलेले आहेत, त्याच्यापैकी जे अरविंद गोखले यांनी कथासंग्रह लिहिलेला आहे ते कथासंग्रहाची नावे द्यायची आहेत। तर क्वेश्चन नंबर 52 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। सॉरी, ऑप्शन नंबर 2, व्रती, कातरवेळ आणि रिक्ता। ऑप्शन नंबर 50 करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर
53. या क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ऑप्शनपैकी एक जो आन्सर असेल, एक जो ऑप्शन असेल तो करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून अचूक पर्याय निवडून उत्तर द्यायचं आहे. विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे, कारण प्रत्येक जो क्वेश्चन असेल ती 2 मार्कांचे आहेत आणि 2 मार्क अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या GRF साठी. सो बी केअरफुल. ओके. तर क्वेश्चन नंबर 53 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. काय विचारलेला आहे प्रश्न? जयवंत पवार यांच्या वरण भात लोणचा आणि कोणी नाही कोणचा या कथासंग्रहातील कोणत्या कथेत संत नामदेवांनी संत तुकाराम यांच्या स्वप्नात येऊन विठोबावर सतकोटी अभंग करायला सांगितले या दंतकथेचा उल्लेख आला आहे? 1 आहे बाबल्या आयुष्यातील धांदात सत्य, 2 आहे तर्कांच्या खुंटीवर निसटलेले रहस्य, 3 आहे अगोदरही वास्तव असतं आणि 4 आहे सर निघाले सप्तपाळाकळी. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 53. ओके, mandate. Question number 54. चला लवकरात फास्ट नीट वाचा आणि उत्तर द्या. क्वेश्चन नंबर 54 मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी एक जो आन्सर करेक्ट आन्सर आहे तो आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 54 इज करेक्ट आन्सर शोभा, ऑप्शन नंबर 2. ओके. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनापैकी 1 ऑप्शन जो असेल, एक ऑप्शन असेल तो करेक्ट आन्सर आहे. प्रत्येक ऑप्शन प्रत्येक गुण आपल्याला 2 मार्क मिळवून देणार आहेत. म्हणून क्वेश्चनचं जे प्रश्नाचं आहे ते गांभीर्य लक्षात देऊन प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. ओके. तुक्केबाजी हे प्रत्येक वेळेस कामात येईल असं नाही. थोडं तरी त्याच्या रिलेटेड, त्याच्या संबंधित जर आपल्याला माहित असेल तर आपण सहज 2 मार्क मिळवू शकतो. बरोबर. तर क्वेश्चन नंबर 55 आहे, भाषाशुद्धीच्या चळवळी मागची चेतना राजकीय होती, तशी धार्मिक होती, पण राजकीय पेक्षा धार्मिक अधिक होती, असा आशयाची मांडणी कोणी केली आहे? 4 ऑप्शन आहेत. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, त्याच्यानंतर नागो कालेकर, 3 आहे अशोक केळकर आणि 4 आहे सुधीर रसाळ. म्हणून क्वेश्चन नंबर 55 ऑप्शन करेक्ट ऑप्शन नंबर इज 1 मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष. क्वेश्चन नंबर 56 वाचा. क्वेश्चन नंबर 56 मध्ये काय विचारलेलं आहे? सभासद बकरीच्या संहिता क्रमानुसार शिव छत्रपतीच्या चरित्रातील घटनांचा क्रम लावा. सभासद बखर आहे, त्याच्यातील ज्या घटना आहेत त्या घटनांचा क्रम लावायचा आहे. 5 घटना दिलेल्या आहेत आणि 5 घटनाचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनांपैकी एक ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून योग्य तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायला सांगितलेला आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 56 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. सर्वात आधी येणार जावळी काबीज केली. सेकंड मध्ये येणार शिवाजी युद्ध निश्चय आणि थर्ड मध्ये येणार जयसिंगाचे अनुष्ठान आणि
4 मध्ये येणार नेताजी दूर करून कळतोजी सेनापती, आणि लास्ट ऑप्शन मध्ये कुल कोकण काबीज केले. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ 56. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 57 here. त्याला नीट वाचा आणि व्यवस्थित विचारपूर्वक आन्सर द्यायचा आहे. असं समजायचं की माझी एक्झाम चालू आहे आणि मी एक्झाम मध्ये बसलेलो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. क्वेश्चन नंबर 57 मध्ये काय विचारलेलं आहे, मराठी वाङ्मय पर्यावरणातील घटनांचा कालक्रम लावा. हे आहे वि.स. खांडेकर यांना दिल्ली ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. बी आहे पहिले विद्रोही साहित्य संमेलन. सी आहे अकडई या अनियतकालिकाचा पहिला छापील अंक प्रकाशित. डी आहे येरू वाचा या अनियतकालिकेचे प्रकाशन. ई आहे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना. सो 57 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सर्वात आधी येईल येरू व वाचा या अनियतकालिकाचे प्रकाशन. सेकंड येईल अबक डई या अनियतकालिकाचा छापील अंक प्रकाशित. सी. थर्ड येईल वि.स. खांडेकर यांना दिल्ली ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. आणि त्याच्यानंतर ई येईल अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना आणि पहिले विद्रोही साहित्य संमेलन. क्वेश्चन नंबर 57चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 मध्ये विचारलेला आहे, माळवी लोककथेत ग्रामीण आणि मध्ययुगीन इतिहासाच्या तेजस्वी छटा प्रकट झाल्या आहेत. हे विधान कोणाचे? ए आहे युम पठाण. बी आहे सुखराम हिवराडे व नामदेव वहटकर. सी आहे मराठवाड्यातील लोककथा. डी आहे मराठी लोक नाट्यांची परंपरा. आणि ई आहे प्रस्तावना. 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ह्याचे ऑप्शन आहेत. म्हणून सर्वात आधी येईल युम पठाण, त्याच्यानंतर येईल मराठवाड्यातील लोककथा आणि शेवटी प्रस्तावना. म्हणून ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन नंबर 58चं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 2. हा तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 59. वाचा बरं, लवकरात लवकर कमेंट करून आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 59 मध्ये विचारलेलं आहे, लेखनशैली म्हणजे काय? 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरणानुसारी केलेले लेखन. सेकंड, अर्थबोध धुडकावणारे लेखन. तिसरं आहे वाक्यबद्ध विश्लेषण. आणि चौथं आहे लेखन करीत असताना केलेले नियमोल्लंघन. म्हणून क्वेश्चन नंबर 59चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. Okay, option number 4 is correct answer of 59. Now here question number 60. वाचा. वाङ्मय इतिहासाच्या संदर्भात आपण जितके जास्त प्रश्न उपस्थित करू
तितकी वाङ्मय इतिहासाची संकल्पना आपल्याला स्पष्ट होत जाणार आहे असे कोणी म्हटले आहे? 4 ऑप्शन आहेत. लरा नसीराबादकर, दुसरा आहे द दी पुढे आणि तिसरा आहे वसंत जोशी आणि चौथा आहे ह श्री सेनोलीकर. म्हणून क्वेश्चन नंबर 16 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 द दी पुढे. Now here question number 61. क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे की 1985 पासून सुरू झालेल्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या पहिल्या 5 अध्यक्षांची योग्य तो क्रम लावा. 1985 पासून सुरू झालेल्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या 5 अध्यक्षांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचा योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 पैकी योग्य क्रमानुसार आपल्याला तो क्रम लावायचा आहे. एक आहे सदा कराडे, दुसरा आहे सुरेंद्र बारलिंगे, सी आहे आनंद यादव, डी आहे उद्धव शेळके आणि ई आहे जनार्दन वाघमारे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. सर्वात आधी येणार उद्धव शेळके, त्याच्यानंतर येणार जनार्दन वाघमारे, त्याच्यानंतर सुरेंद्र बारलिंगे आणि आनंद यादव आणि शेवटी सदा कराडे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ 61. क्वेश्चन नंबर 61. नाव क्वेश्चन नंबर 62. चला वाचा आणि लवकरात लवकर आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे दी.बा. मोकाशी यांच्या आनंद ओवरी या कादंबरीतील खालीलपैकी कोणते घटना प्रसंग कथन झाले आहेत? 5 ऑप्शन दिलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 61 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सर्वात आधी गाव सोडण्याच्या आग्रहावरून कान्होबाची आपल्या पत्नीवर रागावणे. येईल. सावजीने घर सोडून प्रयाण करणे. सी. तुकाने आपल्या बायकोला पांडुरंगाकडे कायमचे सोबत येण्याविषयी घातलेली समजूत. सो क्वेश्चन नंबर 62 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नाउ हियर क्वेश्चन नंबर 63. चंद्र नेमाडे यांनी मराठी गद्यांच्या अंतरचनेवर इंग्रजींचा प्रभाव कसा दिसतो त्याचा नोंदवलेला क्रम सांगा. 5 ऑप्शन दिलेला आहे. प्रत्यक्ष, प्रत्यय, उपसर्गदी रूपे, शब्दसमूह, शब्द, ध्वनी आणि ई आहे वाक्य रचना. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सर्वात आधी येईल ध्वनी, त्याच्यानंतर प्रत्यय, उपसर्गदी रूपे, त्याच्यानंतर सी शब्द, त्याच्यानंतर बी शब्दसमूह आणि शेवटी येईल वाक्यरचना. हा होता क्वेश्चन नंबर 64 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आपला एक प्रश्न सुटलेला होता क्वेश्चन नंबर 63. ते पीपीटी मुळे थोडं गडबड झालं. म्हणून क्वेश्चन नंबर 63 काय विचारलेलं आहे? बनगरवाडी या कादंबरीतील व्यक्तिरेखा रामा बनगर या धनगराच्या म्हातारा
धनगराचा म्हातारा बा काकूबा बाबतीत खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. काय विचारलेले आहे? अयोग्य पर्याय निवडायचे आहेत. 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 5 ऑप्शनापैकी जे करेक्ट आन्सर आहे ते निवडायचं आहे. क्वेश्चन नंबर 63 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. सर्वात आधी येईल काकूबा 10 वर्षांचा होता तेव्हापासून मेंढरे राखत आहे. त्याच्यानंतर काकूबा सकाळच्या प्रहरी उरलेली 3च मेंढरे घेऊन रानात जाई आणि काकूबाकडून एका परगावाच्या इसमाने 20 मेंढरे नेली. बनगरवाडी ही जी कादंबरी आहे व्यंकटेशची, त्यांनी अयोग्य पर्याय याच्यातून निवडायला सांगितलेला आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 63चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 65 मॅचिंगचा क्वेश्चन्स आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. 4पैकी जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. चला बरं निवडू बरं फास्ट. क्वेश्चन नंबर 65चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. सुधाकर गायकवाडचं सर्वात आधी येईल. आंबेडकर मार्क्सवाद समन्वय एक मूल्यमापन 1980. रावसाहेब कसबे चा आहे आंबेडकर आणि मार्क्सवाद 1985. राची ढेरे यांचा आहे लोकसाहित्य शोध आणि समीक्षा 1990 आणि गंगाधर पानतावणे यांचा आहे आंबेडकर माटी विचार संघर्ष 1986. सो क्वेश्चन नंबर 65चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नाव क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 मध्ये विचारलेला आहे परभाषेतील साहित्य कृतीतील पात्रांची नावे स्थलकाल व वागण्या बोलण्याच्या रीतीतील बदलासह जे रूप सिद्ध होते त्याला काय म्हटले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे भाषांतर, दुसरं आहे अर्वाचीनीकरण, तिसरं आहे अनुवाद आणि चौथा आहे रूपांतर. क्वेश्चन नंबर 66चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रूपांतरण. नाव हिअर क्वेश्चन नंबर 67 मॅचिंगचा क्वेश्चन आहे. लवकरात लवकर फास्ट एकदम जलद गतीने याचा आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 67 4 ऑप्शन दिलेले आहेत. सूची 1 आणि सूची 2 दिलेले आहेत. मॅचिंग क्वेश्चन आहे. आज्ञापत्राच्या आधारित शब्द आणि शब्दार्थ यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे. सो क्वेश्चन नंबर 67चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सर्वात आधी येईल याचं आहे सर्वस्वी. परिच्छिद्र याचं असेल सर्वस्वी आणि आबादांचं असेल समुद्र. कसाला असेल संकट आणि मजलसचं असेल वन दरबार. सो क्वेश्चन नंबर 67चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये विचारलेला आहे 19व्या शतकात मराठी वाङ्मयाचा इतिहास कोणी लिहिला? 5 ऑप्शन दिलेला आहे. ल.रा. पाघरकर, बी आहे म.गो. रानडे, सी आहे श्रीव्य केतकर आणि डी आहे मोती मुलासा. ई आहे वि.ल. भावे. सो क्वेश्चन नंबर 68चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ए, बी, डी आणि ई. ल.रा. पाघरकर, म.गो. रानडे, मोती मुलासा आणि वि.ल. भावे 4 जणांनी 19व्या शतकात मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिलेला आहे.
नाउ क्वेश्चन नंबर 69. व्यवस्थित नीट पद्धतीने वाचायचं आणि त्याच्या नंतरच आन्सर करायचं, कारण प्रत्येक मार्क इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर करियर, युअर फील्ड. यू नो व्हॉट, समजतंय ना की एवढं गरजेचं आहे. 2 मार्क, एक क्वेश्चन्स आपलं GRF घालू शकतो, एक क्वेश्चन्स आपलं नेट घालवू शकतं, म्हणून एक क्वेश्चन्स आपला सिलेक्शन थांबवू शकतं. म्हणून व्यवस्थित पद्धतीने आन्सर देणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 69 काय विचारलेलं आहे, प्राचीन काव्य संदर्भात योग्य विधानांचे पर्याय निवडा. हे आहे संपूर्ण पंचतंत्र गद्यात आहे. बी आहे प्राचीन भारतीय साहित्याच्या परंपरेनुसार काव्य हे पद्यबद्ध, गद्यबद्ध आणि मित्र या तिन्ही स्वरूपात असू शकते. सी आहे पद्यात्मक काव्य प्रबंधाला सर्गबंधन काव्य मानत. डी आहे गद्यबद्ध आणि पद्यबद्ध असा सर्वच त्रव्य प्रबंधांना कथा काव्य म्हटले जात असे. ई आहे गद्यात्मक प्रबंधाला महाकाव्य म्हटले जात असते. क्वेश्चन नंबर 69 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, बी, सी आणि डी. प्राचीन भारतीय साहित्याच्या परंपरेनुसार काव्य हे पदबद्ध, गद्यबद्ध आणि मित्र या तिन्ही स्वरूपात असू शकते. पद्यात्मक काव्य प्रबंधाला सर्गबद्ध काव्य मानत. डी आहे गद्यबद्ध आणि पद्यबद्ध असा सर्वच प्रबंधांना कथा काव्य म्हटले जात असे. म्हणून क्वेश्चन नंबर 69 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, बी, सी आणि डी. क्वेश्चन नंबर 70. खाली रचना प्रकार आणि काव्य रचना यांच्या योग्य जोड्या जोडवायच्या आहे. मॅचिंगचा क्वेश्चन्स आहे. एवढे खिचकिटीचं जे जास्त पॅसेज वाईज आपल्याला दिसणारा जो क्वेश्चन असतो तो बघून आपण गोंधळतो, परंतु त्याच्यामधले एक की पॉईंट शोधायचा आणि की पॉईंट एक जरी तुम्हाला आन्सर येईल तर तुम्ही 2 मार्काचा प्रश्न सहज, मॅचिंग क्वेश्चन, इट इज व्हेरी इझी. सो निरीक्षण नीट वाचायचं, त्याच्यानंतर आन्सर करायचं. म्हणून क्वेश्चन नंबर 17 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. एच आहे अभंग. ए आहे अभंग, त्याचं सर्वात आधी येईल. दुसरं म्हणून अभंग आहे वैष्णव घरी सर्व काळ सदा झंझणी ती टाळ, कन्या भाकरीची खाणे काठी रामनाम नाणे. बीचं असेल तिसरं झळकती झालरी झेपावती टेके देखोनी मनी. लावणी असेल एक हृदयात भेदला बाण जिव्हारी लईसा, मूर्छागत पडला लालम मुखामधी तैसा. आणि DSL सर्वात शेवटचा पोवाळा किती सबडबडे नाचती गडगड घडगड स्पंदन अवनी माझी भले धावती. सो क्वेश्चन नंबर 70 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 71. खालील ग्रंथ प्रकाशन वर्षानुसार क्रमाने लावा. 5 ऑप्शन दिलेले आहे आणि क्रमानुसार हा लावायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 70 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सर्वात आधी विद्रोहाचे पाणी पेटले आहे. त्याच्यानंतर दलित साहित्य वेदना आणि विद्रोह. त्याच्यानंतर निळी पहाट मराठी दलित साहित्याची मीमांसा. त्याच्यानंतर मार्क्सवाद आणि दलित साहित्य. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो येईल तो बी आंबेडकरी चळवळ आणि साहित्य. सो क्वेश्चन नंबर 71 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, A, C, D, E आणि B. ओके, रिमाइंडेड.
नाव क्वेश्चन नंबर 72. विधम्यानुसार ज्ञानेश्वरींची राजवाडी प्रत म्हणून जी स्वीकारली जाते ती प्रत. 5 ऑप्शन दिलेले आहे. या 5 ऑप्शनापैकी योग्य क्रमानुसार जे क्रमानुसार आहे ते आन्सर द्यायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 70चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2 A, C आणि E. पाठांगण मठाचे मठपती रामकृष्ण गोसावी यांनी राजवाड्यांना दिली होती. सके 1925 ला मिळाली होती आणि सके 1831 मध्ये प्रकाशित झाली. म्हणून क्वेश्चन नंबर 72चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 73. गिव्ह मी अ फास्ट रॅपिड फायर मोड आन्सर. वाचा. क्वेश्चन नंबर 73 मध्ये विचारले आहे की वाङ्मयीन प्रभाव अभ्यासाच्या संदर्भात बहुमार्गी अभ्यास पद्धतीला अवलंब केला पाहिजे असा विचार कोणी मांडला. एक आहे मद हातक गिलेकर, दुसरा आहे आनंद पाटील, तिसरा आहे रवींद्र किंबहुने आणि चौथा आहे बालचंद्र नेमाडे. क्वेश्चन नंबर 73चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 बालचंद्र नेमाडे इज करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 74. वाचा. क्वेश्चन नंबर 74चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. कुठलेही तत्वज्ञान हे प्रकाशाच्या ज्योतासारखे असावे. कलाकृतीवर या तत्वज्ञानाचे ओझे टाकू नये हे भान अनेक दलित कवी लेखकांना आले आहे असे मत कोणी व्यक्त केले आहे. दया पवार यांनी केलेलं आहे. दया पवारांचं एक आत्मचरित्र आहे बलूत. हे खूप सुंदर आत्मचरित्र आहे, वाचून घ्या. क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75 मध्ये विचारलेलं आहे दाक्षिणातल्या साहित्य संस्कृती या मराठीची अनुबंध या ग्रंथाचे लेखक कोण. एक आहे राची ढेरे, 2 आहे सबा जोशी, तिसरा आहे अरा तोरे, चौथा आहे माणिक धनपलवार. म्हणून क्वेश्चन नंबर 75चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 माणिक धनपलवार इज करेक्ट आन्सर. आजच्या क्लासमध्ये आपण इथे थांबू. दुसऱ्या क्लासमध्ये आपण बाकीचे जो पेपर आहे तो कंप्लीट करणार आहोत. तिथपर्यंत जय